ब्रासलेट निघाले सेमी प्रिशर्समध्ये, तर त्या ब्रासलेटचं पण आता ट्रेंडिंग चालू आहे. काही लोक इथं फॅशन म्हणून घालतात, तर काही लोक जे इथं इफेक्ट व्हावा म्हणून घालतात, जसं की पायरेट आहे, टायगर आहे, आपलं रोजी कॉर्ड्स आहे. काही लोक परेशान असतात तर ते कॉस्टली जे तर स्टोन घेऊ शकत नाही, तर मग ते काय करतात, चला 500 रुपयाचं ब्रासलेट भेटू लागलं, ब्रासलेटमध्ये आपण भागून घेऊ असं म्हणून यूज होतो. तर त्याच्यामुळे काय झालं, आता ॲस्ट्रोटॉक असे बरेचसे नवीन हे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर निघालेले की त्याच्यानं ते ब्रासलेट सेल होत आहे मोठ्या प्रमाणात. तर पहिले तर ब्रासलेट स्टोन हे पहिले पण होते, आपल्या भारतामध्ये स्टोन होते, पण त्याचे यूज कुठं होतो हे माहीत नव्हतं लोकांना, घालायचं काय हे माहीत नव्हतं. पण ज्योतिष लोकांनी त्याला एक त्याची ओळख दिली, त्याच्यामुळे ते ब्रासलेट आज सेल होत आहे मोठ्या प्रमाणात. फॅमिलीचा आहे तो ह्या पन्ना. जर का तुम्हाला हा जो पन्ना आहे, जर तुमच्याकडे बजेट कमी असेल तर आपण काय करतो की बेरियल त्याला सजेस्ट करतो याच्यामध्ये. असे आता माणिकमध्ये जर तुम्ही गेला तर माणिकमध्ये बर्माचा जो आहे माणिक, बर्माच्या माणिकची जे तर व्हॅल्युएशन जास्त आहे, कारण त्याची माईन्स आज बंद झालेली आहे. तर माईन्स बंद झाल्यामुळं आपल्याकडे सुदान म्हणून एक प्रकार आहे, हो सुदानचा एक माणिक येतो, तो माणिक आपण त्यांना सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये ओल्ड सुदान, न्यू सुदान असं म्हणून चालतं. आणि जर अजूनच बजेट कमी असेल तर मग आपण त्यांना हे बँकॉकचे माणिक देतो. तर बँकॉकची क्वालिटी अशी असते, त्याच्यामध्ये जे येतं अजून सिंथेटिकमध्ये पण येतात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये पण येतात. आणि बँकॉकमध्ये पण हे आहे की काही ग्लास फील्ड येतात. ग्लास फील्ड म्हणजे काय असतं की नॅचरल असतो स्टोन, पण त्याची जर ब्युटी आणि कलर त्याचं डल असतं. त्याच्यामध्ये जे येतं जिरम असते, गड्डे असतात, ते गड्डे ग्लासने भरले जातात आणि त्याच्यावर पॉलिशिंग कलर करून त्याला ग्लास फील्ड म्हणतो. त्याला हिटेड ट्रीटेड म्हणतो आपण. ते एक झालं. त्याच्यामध्येच पुष्कराज एक नवरत्न येतो, त्याला पण आपण ग्लास फील्डमध्ये केलेला असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही श्रीलंकाचं घेतलं, तुम्हाला जे येतं चांगलं रेटचं लागेल, तो टॉप क्वालिटीचं लागेल असे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजेताटे. आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत. या विषयाचं नाव आहे जिमोलॉजिस्ट, म्हणजे रत्नांची पारख. आता तुम्ही युट्यूबला बघत असाल की ॲस्ट्रॉलॉजी झालं, त्याच्यानंतर जे स्टोन येतात की कोणत्या राशीला कोणता खडा वगैरे वगैरे वगैरे, परंतु त्यातलं सत्य काय आहे, कोणता खडा कसा असतो, त्याच्यानंतर नीलम म्हणजे काय, पाचू म्हणजे काय, त्यानंतर पन्ना काय असतो, असे अनेक क्वेश्चन मला आले. तर हेच आपण जाणून घेण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे एकमेव सर्टिफाईड कोर्स ज्यांच्याकडे आहे आणि जे देवगिरी विद्यालय आहे, हा स्पेशल जिओलॉजिस्टचा कोर्स शिकवतात, असे प्राध्यापक असलेले टोनपे सर आपल्यासोबत आहेत. मंगेश टोनपे सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने कोणता खडा असतो आणि त्याची मार्केट कशी ओळखावी, याच्यात बनावट कसं असतं किंवा फसवणूक कशी असते, हे सगळे जे तुमचे प्रश्न आहेत ते आपण सगळे शिकणार आहोत. त्यात आपण जाणून घेणार आहोत मंगेश टोनपे सरांकडनं. नमस्कार सर. नमस्कार सर. जे आहे बऱ्याचशा लोकांना जे इथं नॉलेज नाही की स्टोन कसा परखायचा काय. याच्यामध्ये काही लोक जे इथं स्टोन घेतात आणि मग त्याच्यानंतर त्या स्टोनमध्ये जर सिंथेटिक निघाला तर त्यांना वाईट वाटतं की आपण लाखो रुपयाचा स्टोन घेतलाय आज, पण मग तो लाखो रुपये खर्च करून नाराजगी होती. त्याच्यासाठी आपण जेमोलॉजी सब्जेक्ट हा जे येतं आपल्या देवगिरी कॉलेजमध्ये चालू आहे, ठीक आहे. याच्यामध्ये ॲडमिशन घेतात लोक, मग त्याच्यानंतर लॅब चालू करतात. त्यावेळेस तुम्ही रिपोर्ट करून जे इथं स्टोन घेऊ शकता, त्याच्यामध्ये परचेस करू शकता असं. याच्यामध्ये आता स्टोनमध्ये असं आहे की बरेचसे ज्योतिष लोक आहेत ते जे इथं स्टोन विकतात, तर त्या स्टोनमध्ये जे इथं व्यापारी लोक जे इथं फसवून किंवा काय असेल हे करून जे इथं स्टोन विकतात, त्या ज्योतिष लोकांना पण नॉलेज नसतं. ज्योतिष लोक काय करतात, पत्रिका बघतात, पत्रिका पाहून स्टोन देतो आपण ज्योतिष लोकांना. तर आपण स्टोन विकल्यानंतर ज्योतिष लोकांना फक्त ही पारख आहे की हा रत्न हिरवा आहे तर पन्ना आहे, पण तो ग्लास आहे का नॅचरल आहे का सिंथेटिक आहे, बरोबर, हे लोकांना माहिती नाही आहे. तर याच्यासाठी जेमोलॉजी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि स्टोन जे इथं रिपोर्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये क्लिअर येतं की सिंथेटिक आहे का नॅचरल आहे, हे सर्व आहे असं. याच्यातलं नॉलेज जसं तुम्ही आता म्हणालात की हा खूप मोठा व्यवसाय आहे. आज तुम्ही मार्केट बघितलं भारतातलं तर दिवसेंदिवस तुम्ही ज्योतिषाचं काही टाका किंवा न्यूमोलॉजिस्टचं टाका किंवा एखादा संदेश, तर हे मार्केट खूप बूस्ट होताना दिसते 2000 मागच्या या कोरोना काळापासून. तर याकडे कसं बघता, कारण की लोकांची दुःख दूर होण्याकडे एक छोटासा पर्याय म्हणून याच्याकडे बघितलं जातं की कसं? याच्यामध्ये असं आहे की काही लोकांची समज आहे याच्यामध्ये की स्टोन घातल्याने इफेक्ट होतो, पण जर का कोरंडम सारखे जसे जुने महाराजे लोक जे घालायचे स्टोन नॅचरल जर तुम्ही घातला तर 100% त्याचा इफेक्ट आहे आज. पण तुम्ही जर का पैसे कमी होत आहे आपले, कमी स्वस्तात भेटताय म्हणून तुम्ही स्टोन घेताय, तर तो तुम्हाला सिंथेटिकच येणार, कारण व्यापारी किंवा दुकानदार पण तुम्हाला देऊ नाही शकत स्टोन. तर त्याच्यामुळे काय होतं की इफेक्ट नाही होत, नाराजगी होती लोकांची. आणि मार्केटमध्ये जे येतं स्टोनचं एवढं मोठं हब आहे, जयपूर, खंभात, मुंबई अशा ठिकाणी खूप मोठं हे आहे, त्याच्यामुळे तिथून पण तुम्ही घेऊ शकता. त्याचे
खूप इंटरनॅशनल लॅब पण आहे, तिथून तुम्ही सर्टिफिकेट त्याचं तयार करून घेऊ शकतात. असे बरेचसे आहे याच्यामध्ये. आता सध्या जर तुम्ही बघितलं तर चित्रपट सृष्टी असेल, व्यावसायिक असेल, ज्याला व्यवसाय करायचा किंवा चित्रपटात एखादा चित्रपट करायचा किंवा कलाकार मंडळी तुम्ही बघा मोस्टली ते जास्त करून रत्न घालतात आणि करोडो रुपये त्या रत्नावर खर्च करतात ते दाखवण्यावर. याच्या मागची भूमिका काय? याच्यामध्ये जे आहे काही लोकांचे जे इथं म्हणजे आता समजा मी एखाद्याला स्टोन दिलेला आहे आणि ते स्टोन घातल्यानंतर त्याला जे इथं पॉझिटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिकली जाणवायला लागते. स्टोनमधून जे इथं नॅचरल घातलं तर 100% त्याला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आणि त्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असते ती कमी होऊन जाते. पॉझिटिव्ह एनर्जीने तो काहीतरी काम करतो, त्याच्यामुळे त्याचं काहीतरी कामं होतात आणि तो चांगला मोठ्या पदावर जाऊ शकतो असं याच्यामध्ये. त्यामुळे हे थोडंसं मार्केट वाढलं दिसतं. मार्केट पण वाढलेलं आहे. आणि दुसरं असं आहे की आता हे नवीन ब्रासलेट निघाले सेमी प्रिशर्स मध्ये, तर त्या ब्रासलेटचं पण आता ट्रेंडिंग चालू आहे. काही लोक इथं फॅशन म्हणून घालतात, तर काही लोक जे इथं इफेक्ट व्हावा म्हणून घालतात, जसं की पायरेट आहे, टायगर आहे, आपलं रोजी कॉर्ड्स आहे. काही लोक परेशान असतात तर ते कॉस्टली जे तर स्टोन घेऊ शकत नाही, तर मग ते काय करतात, चला 500 रुपयाचं ब्रासलेट भेटू लागलं, ब्रासलेटमध्ये आपण भागून घेऊ असं म्हणून यूज होतो. तर त्याच्यामुळे काय झालं, आता ॲस्ट्रोटॉक असे बरेचसे नवीन नवीन हे इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर निघालेले त्याच्यानं ते ब्रासलेट सेल होत आहे मोठ्या प्रमाणात. तर पहिले तर ब्रासलेट स्टोन हे पहिले पण होते, आपल्या भारतामध्ये स्टोन होते, पण त्याचे यूज कुठं होतो हे माहीत नव्हतं लोकांना, घालायचं काय हे माहीत नव्हतं. पण ज्योतिष लोकांनी त्याला एक त्याची वेगळी ओळख दिली, त्याच्यामुळे ते ब्रासलेट आज सेल होत आहे मोठ्या प्रमाणावर. सर आता प्रकार कोणते कोणते, जसं पन्ना कशाला म्हणतात किंवा पाचू कशाला म्हणतात, याचं काही डेमो आम्हाला सांगणार आहे? आता हे बघा, याच्यामध्ये काय आहे की पन्न्यामध्ये तुम्ही जर पन्ना म्हणले त्याच्यामध्ये 10 प्रकार आहे, पुष्कराज म्हणले त्याच्यात 10 प्रकार आहे, असे सगळे जेवढे पण रत्न त्याच्यात 10 प्रकार आहे. त्याच्यामध्ये माइन्स ठरवलेलं असतं, श्रीलंका माइन्स, कोलंबिया माइन्स, आफ्रिका माइन्स, असे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर प्रत्येक स्टोनच्या हिशोबाने, आता समजा एखादा स्टोन आला समोर, तर आपण कसा ओळखायचा की त्याचं जे प्रॉपर्टी आहे, मिनरल्स, रॉक आहे, त्याच्यावरून ओळखलं जाते. त्यासाठी असतं मायक्रोस्कोप, मशिनरी असते, हार्डनेस चेक करायची मशिनरी असते, त्याच्यावरून ओळखलं जातो. त्याच्यासाठी आपल्याकडे लॅब असतात, त्या लॅबमध्येच आपण आयडेंटिफाय करू शकतो कोणत्या माइन्स आहे आणि तो कसा ओळखायचा. पण नुसतं समजा असं डोळ्यांनी जर ओळखायचं असेल किंवा त्याचे बरेचसे डेमो असतात आज मार्केटमध्ये आहे की तो कसा ओळखायचा काय, तर त्याच्यासाठी आपल्याकडे आहे. अच्छा, तर आम्हाला काही डेमो दाखवाल ना की कोणता पन्ना असतो, कसा असतो नेमका? तुम्हाला पहिले मी पन्ना रत्न दाखवतो. 5 ते 10 प्रकार आहेत. जसं पन्न्यामध्ये जसं की आपल्याकडे व्हरायटी आहे, बेरियल फॅमिलीचा एक येतो, त्याच्यानंतर कोलंबियाचा येतो, त्याच्यानंतर ब्राझीलचा येतो, त्याच्यामध्ये श्रीलंका येतो. तर श्रीलंका सगळ्यात टॉपला आहे पन्ना आपल्याकडे. अच्छा, तर श्रीलंकाचं जर का घातला तर ज्योतिषामध्ये अशी माहिती आहे की शास्त्राच्या हिशोबाने जर तुम्ही श्रीलंकाचं जर का घातला त्याचे इफेक्ट लगेच होतात. तर श्रीलंकाचं अशी आहे की त्याच्यामध्ये पुष्कराज, पन्ना झालं, नीलम झालं, हे 3 खूप ट्रेंडिंगला आहे सध्या. त्याची कॉस्टिंग जर का तुम्ही बघायला गेले तर 25-30 हजार रुपये पर कॅरेट चांगल्या क्वालिटीचं मिळू शकतो तुम्हाला. जर तुमच्याकडे बजेट कमी असेल तर तुम्हाला 500-1000 रुपये कॅरेट पासून त्याची सुरुवात होते असं याच्यामध्ये. आता हा बेरियल फॅमिलीचा येतो हा पन्ना. जर का तुम्हाला हा जो पन्ना आहे, जर तुमच्याकडे बजेट कमी असेल तर आपण काय करतो की बेरियल त्याला सजेस्ट करतो याच्यामध्ये. असे आता माणिकमध्ये जर तुम्ही गेला तर माणिकमध्ये बर्माचा जो आहे माणिक, बर्माच्या माणिकची जे तर व्हॅल्युएशन जास्त आहे, कारण त्याची माइन्स आज बंद झालेली आहे. तर माइन्स बंद झाल्यामुळं आपल्याकडे सुदान म्हणून एक प्रकार आहे, हो, सुदानचा एक माणिक येतो, तो माणिक आपण त्यांना सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये ओल्ड सुदान, न्यू सुदान असं म्हणून चालतं. आणि जर अजूनच बजेट कमी असेल तर मग आपण त्यांना हे बँकॉकचे माणिक देतो. तर बँकॉकची क्वालिटी अशी असते, त्याच्यामध्ये जे येतं अजून सिंथेटिकमध्ये पण येतात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये पण येतात. आणि बँकॉकमध्ये पण हे आहे की काही ग्लास फील्ड येतात. ग्लास फील्ड म्हणजे काय असतं की नॅचरल असतो स्टोन, पण त्याची जर ब्युटी आणि कलर त्याचं डल असतं. त्याच्यामध्ये जे येतं जिरम असते, गड्डे असतात, ते गड्डे ग्लासने भरले जातात आणि त्याच्यावर पॉलिशिंग कलर करून त्याला ग्लास फील्ड म्हणतो. त्याला हिटेड ट्रीटेड म्हणतो आपण. ते एक झालं. त्याच्यामध्येच पुष्कराज एक नवरत्न येतो, त्याला पण आपण ग्लास फील्डमध्ये केलेला असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही श्रीलंकाचं घेतलं, तुम्हाला जे येतं चांगलं रेटचं लागेल, तो टॉप क्वालिटीचं लागेल असे. माणिकमध्ये हा एक सिंथेटिक येतो, स्टार माणिक. याच्यामध्ये ब्युटी आहे आणि फायरिंग आहे, ओके, पण स्टार दिसतो. काही लोकांना जे समज नसते नॅचरल कसा ओळखायचा, ते फक्त ब्युटी बघून घेतात स्टोन, ओके, की बाबा आता हात दिसायला चांगला दिसतोय, पण हा आहे 100 रुपयाचा, हा इफेक्ट नाही होत. जर का तुम्हाला नॅचरल घ्यायचं त्याच्यामध्ये 100% तुम्हाला इन्क्लुजन आणि जिरम दिसणार.
काही असतात तर लॅब ग्रो येतात, आज लॅबमध्ये मेट केले जातात, जसं की डायमंड आहे, डायमंडचं रेट आहे 5 लाख रुपये कॅरेट. काही लोकांना अफोर्डेबल नाही होत, अच्छा. मग त्याच्यासाठी आपण जे 2,000-2,500 रुपयाची रेंजमध्ये आपल्याकडे मोन्झोनेट डायमंड आहे, जो की सिलिकॉन कार्बाइड पासून तयार केलेला असतो. तर त्याच्यामध्ये हार्डनेस प्रॉपर्टी सगळी डायमंडची सेम येणार. त्याच्यामध्ये लॅब ग्रो डायमंड पण आलेले आहेत आज मार्केटमध्ये. तर लॅब ग्रो डायमंडमध्ये आणि जर का नॅचरल डायमंड दोन्ही जर का समोर ठेवले, तुम्ही ओळखू नाही शकत, त्याची हार्डनेस ब्युटी सेम असते, फक्त त्याला रिपोर्टच आयडेंटिफाय करू शकतो. आता तुम्ही वेगवेगळे सांगितलं, याच्यातला फरक जे सांगितला की जे कमी किमतीचा असतो त्याला शायनिंग जास्त असते, कमी किमतीला शायनिंग असते, आणि जो ओरिजिनल असतो तो थोडासा त्याच्यात हे असते जिरम येणार त्याच्यात, जिरम आणि फ्रॅक्चर्स हे येणार त्याच्यामध्ये गार्नेट आहे. आता याचे जे येतं इफेक्ट कसे होतात, तर जर का नॅचरल असेल तर 100% इफेक्ट होणार आहे आपला. आणि त्याच्यामध्ये त्याची जे क्वालिटी आहे त्याच्यावरती रेट ठरवलेले असतात. त्याच्यामध्ये जिरम किती, त्याची कटिंग कशी आहे, पॉलिशिंग कशी, त्याच्यावर आपण रेट ठरवतो कस्टमरला. अच्छा सर, याच्यात मला एक प्रश्न असा होता की अनेक ठिकाणी प्लास्टिकचे पण आता मेड होत आहेत, हे फसवण्याचे धंदे म्हणजे नाही. तुम्हाला सांगतो की बरेचसे स्टोन असे की जे समजा एखाद्याला घर बांधायचे, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपण नवरत्न ज्योतिष लोक टाकायला देतो. तर आपण स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस तुम्ही नवरत्न नाही टाकू शकत, कारण 5-5 हजार रुपयाचे एक रत्न येतो. त्यावेळेस त्यांना एक सोन्याचा एक 100 मिलीचा तुकडा आणि चांदी, आदर्श मेटल्स आणि स्टोन नवरत्न टाकायला सांगतात. तर त्याच्यामध्ये काय होतं की 10 रुपये 20 रुपये ह्या रेंजमध्ये आम्हाला द्यायचे असतात. त्यावेळेस किलोनं स्टोन येतात, ते फायबर, त्याच्यामध्ये याची नॅचरलची पावडर मिक्स असते, त्याला आपण सिंथेटिक म्हणू शकतो. ते स्टोन आपण अवेलेबल करून देतो. पण काही ज्योतिष लोक काय करतात की स्वस्तामध्ये द्यायचं आहे स्टोन म्हणून तेच नवरत्न म्हणून ते देऊ लागले, कारण ज्योतिष लोकांना माहिती नाही की कलर आता हा आहे, आता हा ग्लास आहे का नॅचरली, हे ज्योतिष लोकांना माहिती नाही. तर ते काय करतात की बाबा हे नॅचरल म्हणून देऊन टाकतात स्टोन, जे की आपण स्ट्रक्चरसाठी, भूमीसाठी जे तर आपण यूज होतो असेल. मग आता याचं जे आता तुम्ही एवढं सगळं पारख सांगितली, रत्न पारखी, याच्यासाठी काही कोर्स वगैरे आहे का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही केलाय? याच्यासाठी आपलं देवगिरी महाविद्यालयामध्ये आपल्याकडे 3 वर्षाचा कोर्स आहे, डिग्री आहे. म्हणजे 30 डिग्री आपण बाहेर जर घ्यायला गेलो तर आपल्याकडे डिप्लोमासाठी डिग्री येते. ओके. तर डिप्लोमाची फीस बाहेर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये लागतात तिथे. आपल्या देवगिरी कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट असल्यामुळं आपल्याला फक्त 50,000 रुपये 3 वर्षाला खर्च होतोय आपल्याला. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला व्हिजिट टूर होतो. त्याच्यानंतर आपल्याकडे सगळे टीचर्स आहे शिकवायला. त्याच्यामध्ये जिओलॉजी एक सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रॉकचे मिनरल्स, रॉक कसे पारखायचे हे शिकवलं जातं. पूर्ण डीपपासून नॉलेज भेटणार. त्याच्यामध्ये असा कोर्स आहे आपला ज्वेलरी डिझायनिंग अँड जेमोलॉजी असा विषय. तर ज्वेलरी डिझायनिंगमध्ये आपण पहिले मॅन्युअली शिकवतो की ज्वेलरी कशी तयार होणार आहे, त्याचं आपण मॅन्युअली जे तर ड्रॉइंग शिकवतो. तो कॅडमध्ये जातो, म्हणजे सॉफ्टवेअरवर तयार होतो, आणि मग त्याच्यानंतर कॅम मशीन थ्रू सोनं किंवा चांदीमध्ये मेटलमध्ये तयार होणार त्याचं. हे सगळं आपण तिथे शिकवतो. त्याच्यानंतर जसं जेमोलॉजी विषय झाला तर त्याचे जे रॉक मिनरल्स जे येतात खाणीमधून येतात, कोणत्या कोणत्या खाणीमध्ये स्टोन भेटतात, सोनं भेटतं, चांदी भेटते, कोणत्या खाणीमध्ये कोणता रॉक निघतो, त्याची प्रॉपर्टीज काय, हे सगळं आपण शिकवतो तिथे. अच्छा. असं हा कोर्स केल्यानंतर काय काय संधी येतो? त्याच्यामध्ये तुम्हाला जे येतं स्वतःचा बिझनेस पण चालू करता येतो. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या मोठ्या शोरूममध्ये तुम्ही डिझायनर म्हणून, डायमंड क्यूसी म्हणून तुम्ही लागू शकता. याच्यामध्ये लगेच म्हणजे इमिजिएटली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे याच्यामध्ये. आणि सर याच्यात म्हणजे आता जसं की प्रॅक्टिकलमध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात कॉलेजमध्ये, की कसं इकडचं आपल्या कॉलेजमध्ये जे येतं 60% प्रॅक्टिकल आहे, 40% जे येतं थेअरी आहे. अच्छा. 60% मध्ये तुम्हाला जे येतं रॉक सगळे जे आयडेंटिफाय होणं, त्याचे प्रॉपर्टीज बेसिक हे सगळं आपण प्रॉपरली शिकवतो तिथे. सर आता हे नेमकं आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे याच्यात? आपल्याकडे जेवढे पण स्टोन आहेत सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सोनं चांदी हे पण तयार करून देतो, कास्टिंगमध्ये तयार करून देतो. आता जुनी पद्धत जी होती, जे तोफ आपले रायफल तोफ हे बनायचे, ते काय व्हायचे मातीमध्ये दाबून सँडमध्ये बनायचे ते. हो. त्या पद्धतीने पण आज आपण ज्वेलरी, अंगठ्या वगैरे काय असेल ते बनवून देतो. त्याची लाईफ जी तर जास्त असते, 10 वर्षाच्या वरती अंगठी चालते. आता कारागीर लोकांकडे ते साधन खूप कमी झालेले आहे, त्याच्यामुळे ते हाताने हँडमेड तयार करून अंगठ्या देतात. आपल्याकडे सँड कास्टिंग आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे मशिनरी आहे, रबर कास्टिंग म्हणतो आपण ज्याला,
त्याच्यानंतर आपल्याकडे कॅम मशीन आहे, त्याच्यामधून पण आपण आज अंगठी तयार करून देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही जसं डिझाईन सांगाल तशा डिझाईनमध्ये तुम्हाला अंगठी तयार करून भेटते. अच्छा. आणि याच्यात फरक कसा, आता अनेक म्हणजे जयपूरमध्ये गेल्यानंतर अनेक लूट होते, बरेच जण जयपूरवर विश्वास ठेवतात की जयपूरला फिरायला जातात आणि तिकडनं स्टोन घेऊन येतात, तर त्याचा काय इम्पॅक्ट असतो, नेमकं खरं कळतं म्हणजे खरं जयपूरचं जे मार्केट केलेलं आहे की मीच आहे की खरं आहे ते? जयपूरचं असं आहे की जयपूरला खूप मोठा हब आहे. तिथे तुम्हाला ब्रोकर लोक पण खूप भेटतील जे की तुम्हाला 2% 5% मार्जिनवर तुम्हाला विकते स्टोन जे इथं परचेस करून देतो म्हणून तुम्हाला घेऊन जातील. ठीक आहे. पण तिथे काय तुम्ही काय गोष्ट घेताय ते जर का तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला प्रॉपर गोष्ट तुमच्या किमतीत भेटेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला तुमची फसवणूक होऊ शकते. असं बरं, सजेशन काय कराल की लोकांना की काय कशा पद्धतीने याचा उपयोग करायचा आहे किंवा कशा पद्धतीने यायचंय? आणि दुसरी गोष्ट, पारखताना काय काळजी घ्यावी? पारखताना तुम्हाला पहिले तर स्टोन पहिले बघावं लागेल की नॅचरल आहे का सिंथेटिक आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काही साधे उपाय आहे की त्याचं वजन फायबर सारखं लागतंय का, ग्लास आहे का, हे पहिले बघायचं. नॅचरल असेल तर मग त्याचा रिपोर्ट आहे का, ते कोणत्या लॅबचा रिपोर्ट आहे, इंटरनॅशनल लॅबचा रिपोर्ट आहे का, त्याची हार्डनेस चेक करू शकतो आपण. त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की तो नॅचरल आहे का नाही, मग तुम्ही घेऊ शकता स्टोन. आणि दुसरी काय काळजी घ्यावी, म्हणजे स्टोन सांभाळताना समजा आता ओरिजिनल आहे तर ते ब्रेक होतो की कशा पद्धतीने? नाही, याच्यामध्ये काय होतं की स्टोन एक वेळेस अंगठीमध्ये बेझल सेटिंग म्हणतो आपण त्याला, की पूर्ण कॅप येते, त्याच्यामध्ये जर असेल तर ब्रेक नाही होणार तो स्टोन. फ्रॉम सेटिंगमध्ये असेल तर किंवा तुमचा हात लागला तर तो ब्रेक होऊ शकतो स्टोन. आता काय होतं की काही कारागीर जे लोक आहे त्यांच्याकडनं ब्रेक होऊन जातो स्टोन सेटिंग करताना. त्यावेळेस तुम्ही गॅरंटी घ्यायला पाहिजे कारागीरकडून, कारण कारागीर लोक गॅरंटी घेत नाही स्टोनची. तुम्ही स्टोन दिल्यानंतर मग ते म्हणते ना आम्ही काही गॅरंटी घेत नाही. जर का तुमच्याकडे प्रॉपर रिपोर्ट असेल जेम स्टोनचा तर तुम्ही म्हणू शकता की माझा ह्या किमतीचा स्टोन होता, मला एक तर भरपाई करून द्या. किंवा जर का तुम्ही एखाद्या कारागीरला अंगठी देताय तर कारागीरशी पहिले बोली करून घ्या की तुमची जी अंगठी देताय तुम्ही ते स्टोन ब्रेक नाही झालं पाहिजे. गॅरंटी घेत असेल तर तुम्ही स्टोन द्या. आपल्याकडे तुम्हाला जे पण स्टोन असेल राशीनुसार असेल, सेमी प्रिशर्स दोन्ही प्रकारचे स्टोन अवेलेबल आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये फॅशनमध्ये जर तुम्ही जासाल तर तुम्हाला ब्रासलेट झालं, ज्वेलरी झालं, तुम्हाला स्टोन पाहिजे असेल फॅशन म्हणून डायमंड, मोन्झोनेट डायमंड, असे फॅशनेबल पण खूप स्टोन आहे. राशीच्या हिशोबाने घ्यायचे तर राशीच्या हिशोबाने पण बरेचसे स्टोन आहे आपल्याकडे. त्याचे तुम्ही ज्वेलरी दागिने हे आम्ही स्वतः तयार करून देतो आणि तुम्ही बनवून घेऊ शकता आमच्याकडे. आणि किती दिवस झाले, किती वर्षापासूनची आपली सर्व्हिस आहे? मी 2013 पासून हे काम करतोय या क्षेत्रामध्ये आहे. तर याच्यामध्ये असं आहे की पहिले मी जॉब करत होतो, तर जॉबमध्ये रबर कास्टिंग म्हणून हे लेटेस्ट आलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये मशिनरी. तर त्या मशिनरी मी यूज करत होतो. तर त्यावेळेस मला जे तर प्रॅक्टिकल नॉलेज जास्ती भेटलेले. त्याच्यामध्ये मी मेटलमध्ये, सिल्वरमध्ये अशा अंगठ्या वगैरे तयार करत होतो. त्याच्यानंतर ना जसं जसं ते वाढत गेलं त्याच्यानंतर ना स्टोन आपण ज्यावेळेस सेटिंग करतो त्याच्यावरती किती प्रेशर द्यायला पाहिजे त्याच्याने तो ब्रेक होऊ शकतो. आणि ज्यावेळेस स्टोन फुटला त्याचे प्रॉपर्टीज बघून आपण जे इथं शिकलेलो आहे. त्याच्यामुळं तेवढं नॉलेज आहे की स्टोन एक ब्रेक झाला तर त्याच्यामधली प्रॉपर्टी ओळखून आपण स्टोन परखू शकतो. कारण स्टोनवर पॉलिशिंग, कटिंग केल्यानंतर स्टोन ओळखू नाही शकत. स्टोन ब्रेक झाला तर आतमधली जी प्रॉपर्टी ती कशी ओळखायची. त्याच्यानंतर मी डायमंडमध्ये काम केलं. डायमंडचे जे टूल्स असतात जे की कंपन्यांमध्ये ट्रेझरवर यूज केले जातात, ते जे डायमंडचे जे पॉइंटर आहे ते रोज 200-500 असे डायमंड हाताखालून जायचे आमच्या. त्याच्यावरून डायमंडची परख झाली की डायमंड कसा ओळखायचा. आज डायमंड तुम्ही हातामध्ये दिला की लगेच त्याची लूपवरून लक्षात येतो की तो डायमंड आहे का सिंथेटिक आहे. अच्छा, आता नवीन जर एखादा माणूस आला त्याच्या हातात तुम्ही डायमंड दिला, साधा जरी दिला काचेच, त्याला कळणार नाही तो डायमंड असं. तर त्याच्यानंतर मी 2017 पर्यंत मॅन्युफॅक्चरिंगचं काम शिकलो, म्हणजे केलंय जॉबमध्ये. मग त्याच्यानंतर 2017 पासून ते 22 पर्यंत मी डायमंडमध्ये काम केलं, डायमंड टूल्समध्ये. त्याच्यानंतर 2022 मध्ये मी जॉबला लागलो देवगिरी कॉलेजमध्ये. आज मी तिथं जे इथं मॅन्युफॅक्चरिंग आणि जेमोलॉजी शिकवतो तिथे. अच्छा, शिक्षणाचा पण अनुभव आहे आणि तुमचा जो अनुभव आहे तो पण तुम्ही लोकांना शेअर करता. आणि बाकी म्हणजे तुम्ही लोकांना पण सजेस्ट करू शकता की कशा पद्धतीने ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. आता याच्यामध्ये एक सांगायचं झालं तर याच्यामध्ये लँग्वेज बरेच आहे. एक इंग्लिशमध्ये जे येतं स्टोनचे सगळ्या प्रकारचे स्टोनचे नावं वेगळे झाले. त्याच्यानंतर आपलं मराठीमध्ये वेगळे नाव आहे, शास्त्रामध्ये एक वेगळे नाव आहे. जसं मुस्लिम समाजामध्ये स्टोनचे सगळे वेगळे नाव आहे,
तर प्रत्येक कस्टमर आल्यानंतर ना त्याच्या हिशोबानं आम्हाला स्टोनची नावं घेऊन त्यांना विकायला लागतं. कारण आपण कॉलेजमध्ये सगळे इंग्लिशमध्ये शिकवतो. हो. बेसिकमध्ये त्याची नावं सगळे इंग्लिशमध्येच येणार, त्याची प्रॉपर्टी सगळी इंग्लिशमध्ये येणार. पण जे बाहेर कस्टमरकडे जे स्टोन असतो, तर असे अँटिक भरपूर स्टोन आहेत, 500च्या वर 1000च्या वर स्टोन आहे. त्याची प्रत्येकाची नावं 4 ते 5 प्रकारमध्ये. जसं आता पन्नाला मराठीत काय म्हणतो? पन्न्याला आपण पन्ना म्हणतो, इंग्लिशमध्ये एमराल्ड म्हणतो. हो. आता जसं की आता माणिक झाला, माणिकमध्ये मुस्लिम समाजामध्ये असं नाव म्हणतात, त्याला याकूत म्हणतात. सुलेमानी हकीक झालं, ब्लॅक हकीक झालं. सुलेमानी हकीक म्हणजे काय? सुलेमानी हकीक हा अगेट म्हणून एक रॉक आहे, त्याच्यापासून बनवलं जातं. त्याच्यामध्ये जास्ती मान्यता आहे की त्यांनी जर वापरला तर जसं की आपल्याकडे पुष्कराज वापरला जातो, तसं मुस्लिम समाजामध्ये आपण माणिक, त्याच्यानंतर मोती. नीलम घालण्याची प्रथा जास्त दिसते मला समाजामध्ये. नीलम असं काही नाही, पण एक लुक मध्ये म्हणून वापरतात त्यांच्याकडे. अच्छा, म्हणजे निळ्या कलरचा. आणि काही लोकांची मान्यता येते. आता त्यांच्या याच्यामधली पत्रिका पाहणं पण वेगळं आहे. ते पण कुंडली बघतात. ते कुंडली पाहतच नाही, त्यांची शास्त्राच्या हिशोबाने ते घालतात. जसं की सुलेमानी त्यांच्यामध्ये खूप फेमस झालेलं आहे, इराणी फिरोजा फेमस झालेला आहे असं. आता ते आपल्याकडे अवेलेबल नसेल? अवेलेबल आहे, ते पण आहे. इराणी फिरोजा पण आहे आपल्याकडे. तुम्ही कोणताही स्टोन सांगा, दुनियाभरमधले सगळे स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मटेरियल कुठून येतं आपल्याकडे? आपल्याकडे जेवढे पण मटेरियल येतं ते सगळं आपल्या माइन्स मधून, खंबांमधून येतं. सगळे जेवढे दुनियाभरचे माइन्स आहेत तिथून जे येतं सगळे रॉक खंबांमध्ये जातात. तिथं कटिंग पॉलिशिंग होऊन जयपूरला जातं. जयपूरवरून जे येतं सगळे व्यापारी लोक घेऊन आम्हाला विकतात. अच्छा. बाकी काय सजेस्ट कराल तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना जर कोर्स शिकायचा असेल? जर कोर्स करायचा असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता देवगिरी कॉलेजमध्ये. आणि आता ऍडमिशन चालू आहे, आता लेक्चर पण चालू होणार आहे 15-20 तारखेपासून. त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, कारण बॅच कमी आहे आपल्याकडे. 30ची बॅच असते आपली. जर का बॅच पूर्ण झाली तर मग आपण जे तर घेत नाही परत. अच्छा. 12,500 रुपये फीस आहे. बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 4 ते 5 लाख रुपये जातील. अच्छा. आपलं गव्हर्नमेंटचं विद्यापीठाचं असल्यामुळे आपल्याला जे येतं फीस कमी. ऍडमिशन पूर्ण होतात दरवर्षी? पूर्ण होतात. तर काही लोक जे आहे तर त्यांचे जे तर पैसे भरायची कॅपॅसिटी नसते, त्यांना आम्ही डिस्काउंट करून देतो, मग होऊन जातात पूर्ण. अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही टर्म्स कंडिशनमध्ये 2 पार्ट पेमेंटमध्ये पण ऍडमिशन करून देतो. सर, आता राशीचं आणि याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही सजेशन, की राशीबद्दल आणि स्टोन बद्दल हे जे चालू आहे कॉम्बिनेशन, त्याचा खरंच इम्पॅक्ट आहे की नाही? राशीचं मी सांगायचं झालं तर तुम्ही जर नॅचरल घातलं तर 100% इफेक्ट आहे. मी तुम्हाला अनुभवातून सांगतोय, 10 वर्षाचा अनुभव आहे माझा. तुम्ही जर नॅचरल वस्तू घातली, आता काही लोक असतात त्यांच्याकडे पैसे नसतात पण त्यांना घ्यायची असते. त्यांना घ्यायची असली तर एखादा व्यापारी असेल किंवा दुकानदार असेल, त्याला पण विकायचा असतो. तो काय करेल की लो क्वालिटीचं त्यांना देऊन टाकणार. त्याचा इफेक्ट नाही होणार, तो त्या माणसाच्या मनामध्ये नाराज घेऊन जातो. अच्छा. त्याच्यापेक्षा जर का त्यांनी थोडं बजेट वाढवलं, जर का चांगला खडा घेतला तर त्यांना 100% त्याचा इफेक्ट होणार. निश्चितच. तर हा विषय खूप मोठा आहे, न संपणारा आहे. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टीचं नॉलेज आजच्या या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून कळालं आहे की जिओ म्हणजे हे जे खडे आहे, नवरत्न आहे, ते नवरत्न कसे ओळखावे, यातला जे मिथ्स आहेत की कशा पद्धतीने लो क्वालिटी, मोठी क्वालिटी आणि ओरिजिनल कसं आहे, याबद्दलही मार्गदर्शन सरांनी केलं आहे. तर अनेकांना जर हे शिक्षण घ्यायचं असेल, याच्यात करिअर करायचं असेल तर निश्चितच देवगिरी कॉलेजला सर शिकवतात. तुम्ही देवगिरी कॉलेजला कोर्स करू शकता. धन्यवाद.